अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मत द्या. पुढील 5 वर्षाची जबाबदारी मी घेतो, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदांचे नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ रविवारी अक्कलकोट इथं आयोजित जाहीर सभेला उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी श्री स्वामी समर्थांच्या या नगरीत पिण्याच्या पाण्याची योजना, भुयारी गटाराची योजना सुरू केली. मात्र आता त्यांचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. सांडपाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत योजना दिली. त्यासाठी महाराष्ट्राला 50,000 कोटींचा निधी दिला. अक्कलकोटवासियांना नगराध्यक्षांच्या माध्यमातून योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आम्ही तत्पर आहोत. अक्कलकोट बस स्थानकासाठी 23 कोटी रुपये दिले असून त्याचं 75% काम पूर्ण झालं आहे. श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ आराखड्याची पुनर्रचना करण्यात येणार आहे. तसंच अक्कलकोटसह मैंदर्गी आणि दुधनी शहरातील रस्ते तसंच इतर विकास कामं देखील प्रगतीपथावर आहेत. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. तेव्हा 2 तारखेला कमळाचं बटन तुम्ही दाबा आणि अक्कलकोटमध्ये मिलन कल्याण शेट्टी, मैंदर्गीमध्ये अंजलीताई बाजारमठ आणि दुधनीमध्ये अतुल मेळकुंदे यांना निवडून दिल्यानंतर पुढील 5 वर्षे तुमची जबाबदारी आम्ही घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मला आठवतं इथलं बस स्टँड सचिनच्या प्रयत्नातून त्या बस स्टँडला आपण 23 कोटी रुपये दिले. 75% काम आता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि त्यासोबत स्वामी समर्थांचं इतकं महत्त्वाचं शक्तीपीठ या ठिकाणी आहे. देशभरातनं लोक येतात. त्याचा 369 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला. त्याला आता आपण निधी देतोय. पण सचिननी मला सांगितलं की आता तो आराखडा रिवाईज करण्याची आवश्यकता आहे. पुढच्या काळामध्ये 500 कोटी रुपयाचा आराखडा तयार होणार आहे. त्या आराखड्याला पूर्ण या ठिकाणी मदत आपण करणार आहोत. मागे मंदिराचं देखील आपण भूमिपूजन केलं. 75% काम तिथलं देखील पूर्ण झालेलं आहे. अमृतमधनं 75 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण दिले आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 114 कोटी रुपयाची रस्त्यांची कामं या ठिकाणी चाललेली आहेत. ड्रेनेजची 168 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे. तेही काम आपण पूर्ण करणार आहोत. तालुका न्यायालयाकरता 60 कोटी रुपये आपण दिले आहेत. उत्तर दक्षिण पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. राजेसाहेब निर्मित तलावाच्या संवर्धनाकरता त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलाय. आणि त्यासोबत वेगवेगळे जे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता जवळपास 286 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत. देगाव एक्सप्रेस कॅनलला 350 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे. पण तरी देखील मी आज आपल्याला हेच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये या 3ही शहरांमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आणल्यानंतर या 3ही शहरांना मी काही कमी पडू देणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निधी देऊ. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.